हाय फ्रेंड्स. तर एस-एस-सी फेज 14ची वॅकन्सी जी आहे जी आलेली आहे आणि फॉर्म फिलिंग ऑलरेडी स्टार्टेड आहेत. 13 एप्रिल 2026 पासून चालू झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट आहे ती 4 मे 2026ला संपणार आहे. आणि टाईमसुद्धा दिलेला आहे त्यांनी 5 वाजून 5. आणि जी एक्झाम फी आहे ती तुम्ही 5 मेपर्यंत भरू शकता. आणि करेक्शन विंडो जो आहे तो 11 मे 2026 ते 13 मे 2026पर्यंत चालू राहणार आहे, जर करेक्शन तुम्हाला करायचं असेल तर. आणि एक्झाम डेट जी आहे ती जून 2026मध्ये होणार आहे. जूनमध्ये एक्झाम होणार आहे. ही जी एक्झाम आहे ती म्हणजे एकच एक्झाम होते, वन CBT बेस्ड एक्झाम असते ही. त्यामुळे जास्त आणि ह्या एक्झामबद्दल जास्त कुणाला माहीत राहत नाही, त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म हा भराच. आणि त्यांनी एज लिमिट काउंट केलेलं आहे. पहिला जो वयोगटात जो आहे तो 18 ते 25. पहिला जो वयोगट आहे तो 18 ते 25 आहे. म्हणजे 10वीवरती तुम्ही एक्झाम देऊ शकता. ती डेट ऑफ बर्थ आहे ते 2 जानेवारी 2001 पासून ते 1 जानेवारी 2008पर्यंत एज लिमिट काउंट केलेलं जात आहे. म्हणजे 1 जानेवारी 2001 पासून जी मुलं आहेत ती भरू शकतात आणि 1 जानेवारी 2008च्या आतली मुलं जी आहेत त्यांनी 18 ते 25 वयोगटात बसतात, असं आहे त्यांचं. आणि दुसऱ्या नंबर म्हणजे 12वीवरती जी मुलं भरू शकतात ते 18 ते 27पर्यंत ह्या वयोगटात ती बसणारी मुलं आहेत ती 2 जानेवारी 1999च्या नंतरची आणि 1 जानेवारी 2008च्या आतली जी मुलं आहेत ती 18 ते 27मध्ये बसणार आहेत. आणि ग्रॅज्युएशन किंवा अबोव त्याच्यानंतरची जी मुलं आहेत ती 2 जानेवारी 1998 ते 1/1/2008 म्हणजे त्यांचा एज लिमिट जे काउंट करण्यात येतं ते 18 ते 28 आणि ती पुढची 18 ते 30. म्हणजे 2 जानेवारी 1996च्या नंतरची आणि 1 जानेवारी 2008ची च्या आतली जी मुलं आहेत ती भरू शकतात. इथंही तेच लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते मॅट्रिक्युलेशन सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट इक्विपमेंट हे सगळे त्यांची नोटीस आहे. PDF फॉर्मॅटमध्ये त्यांनी पाठवलेलं आहे. ग्रुप सीसाठी ह्या ज्या आहेत त्या पोस्ट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन्स एम्प्लॉयर्स. 40च्या नंतरचीही भरू शकतात. हे एक सर्व्हिसमॅनसाठी ही एक्झाम आम्ही एकच स्टेपमध्ये देऊ शकतो. फक्त एक एक्झाम आणि डायरेक्ट सिलेक्शन. जास्त काय अवघड नाही आहे. फॉर्म फी ही सुद्धा 100 रुपये दिलेले आहे. आणि मुलींसाठी फॉर्म फी नाही, फक्त मुलांसाठी ही फॉर्म फी 100 रुपीज आहे. आणि हा फॉर्म कसा भरायचा तेही मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगेन. हे एक्झाम सेंटर्स आहेत, म्हणजे रिजननुसार. सेंट्रल रिजनमध्ये बिहार, UP हे सगळं पडतं. ते एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत. KKR, कर्नाटका, केरला, हे मध्य प्रदेश, असे प्रत्येक जिल्ह्याचे एक्झाम सेंटर दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कशी होणार आहे हे आपण बघूया. म्हणजे 4 सब्जेक्ट असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन 50 मार्क्स, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क्स, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क्स आणि इंग्लिशसुद्धा 25 क्वेश्चन 50 मार्क्स. आणि प्रत्येक सेक्शनला 15 मिनटाचा टायमिंग देणार आहे. आधी असं नव्हतं, आता हे ह्या वर्षीपासून चालू केलेलं आहे. प्रत्येक सेक्शनला 15 मिनटाचा टायमिंग दिलेला आहे, म्हणून स्पीड ही जास्त पाहिजेत. आधी असं नव्हतं, 60 मिनिट होते. 1 तासामध्ये कुठल्याही सेक्शनला कितीही टाईम दिलं तरीही चालत होतं. आता असं नाही आहे, प्रत्येक सेक्शनला 15 मिनिट्सच टायमिंग आहे. त्याच्यामुळे कट ऑफ लो जाईल. अशी नोटीस आहे. चलो, जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि ही असं PDF फॉर्मॅटमध्ये नोटीस आहे SSC फेज 14ची, तुम्ही बघू शकता. ह्या वर्षी जे आहे हे कट ऑफ खूप लो जाणार आहे, बिकॉज ऑफ सेक्शन टायमिंगनुसार जे केलेलं आहे त्याच्यामुळे स्पीड मॅटर करणार आहे. हे जे आहे
स्टेनोचेही फॉर्म आलेले आहेत, SSC स्टेनोचे सुद्धा, तेही मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, चला.